ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। ब्राह्मणवाडा गावामध्ये अपक्ष उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी पिचड साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि या स्वागतासाठी बहुसंख्य लोक उपस्थित होते। यावेळी या कॉर्नर सभेला संबोधित करताना वैभव पिचड म्हणाले की या मतदारसंघातील रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झालेले आहेत। तसे सोशल मीडियावर आमदार लहामटे यांचे मोठ्या प्रमाणात कॅम्पेन चालू आहे, परंतु परिस्थिती जर पाहिली तर पूर्ण तालुका खड्डेमय झालेला आहे। कोणत्याही कामाला दर्जा नाही। आदरणीय भाऊसाहेबजी हांडे साहेब यांनी त्यांच्या काळात दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांची भरभराट केली आणि या पठार भागात शेतकऱ्यांना व्यवसाय उपलब्ध करून दिला। आपण भाऊसाहेब हांडे यांच्या कार्यकाळात या विभागात चिलिंग प्लांटची निर्मिती केली। 10 वर्ष मी या दूध संघाचं काम पाहत आलेलो आहे आणि तिथे कायम चर्चा व्हायची की बाजूच्या दूध संघ एवढं रिबीट आपल्या दूध संघात भेटलं पाहिजे। आम्ही ब्राह्मणवाडा गावातील चिलिंग प्लांट अमृतसागर दूध संघाच्या ताब्यात घेतला आणि याचा पहिला हप्ता 18 लाख रुपये भरला। आज ब्राह्मणवाडा या गावी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचवर उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, या गावातील सर्वच वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण मित्र, आपल्याला सर्वश्रुत आहे की मागच्या 15 तारखेला साहेबांना ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला आणि हा अटॅक आल्यानंतर तातडीने त्यांना नाशिक या ठिकाणी रुग्णालयात नेण्यात आलं। जवळपास 1 महिना झाला चालते आणि मग या महिनाभराच्या कालखंडामध्ये आजही साहेब या ठिकाणी व्हेंटिलेटर चालू आहे आणि ICU मध्ये त्या ठिकाणी आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रचार कसा करावा, काय करावा, लोकांसमोर जात असताना जावं का न जावं, हा सर्व मनामध्ये या ठिकाणी प्रश्न होता आणि या प्रश्नातून मनाची घालमेल होत असताना या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी या प्रचार कामी लागलो। सीताराम पाटील देशमुख साहेब यांनी ही सविस्तर गोष्ट ज्या आहेत, त्या सविस्तर बाबी ज्या आहेत, त्या आपल्या सर्वांसमोर मांडलाय। आज मी या ठिकाणी प्रचारामध्ये फिरत असताना एकीकडं आवडे साहेब सांगितलं जातं समोरच्या उमेदवारांकडून की या मतदारसंघामध्ये 2100 कोटी रुपयाचा निधी आला, 2500 कोटी रुपयाचा निधी आला आणि हा निधी आल्यानंतर या विभागामधले नवे तर या मतदारसंघातील रस्ते जे आहेत ते गुळगुळीत आणि चकचकीत झालेले आपल्याला पाहायला भेटतात। हे सोशल मीडियाचं कॅम्पेन चालू आहे। ही परिस्थिती मतदारसंघात की आपल्या या विभागामध्ये आहे का? नाही। मग आज मी या ठिकाणी विचारू इच्छितो का ज्या मागच्या आमदारांच्या संदर्भामध्ये इथून मागचा कालखंड होता, या मागच्या कालखंडामध्ये या विभागामध्ये आदरणीय भाऊसाहेबजी हांडे, आपण त्यांना सर्वश्रुत या ठिकाणी आहेत, बाबाजी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो, त्या बाबाजींनी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये पूर्वीच्या काळी या विभागामध्ये पाण्याची कमतरता या उद्दिष्टाने दूध व्यवसाय या ठिकाणी पत्करला आणि दूध व्यवसायाकडे या सर्वसामान्य शेतकऱ्याला नेण्याचं काम केलं। आणि ज्यावेळेस मी बघतो की या दूध संघाकडे कामकाज हाती घेतल्यानंतर सुरुवातीच्या मागच्या कालखंडामध्ये रवी भाऊ माझ्याबरोबर दूध संघामध्ये संचालक म्हणून काम करत होते आणि काम करत असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल का पारदर्शी कारभार, सर्वसामान्य उत्पादक ज्यावेळेस दूध घेऊन येतो, त्या दूध घेऊन आल्यानंतर त्याच्या दुधाला भाव देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी गेले 10 वर्ष मी या ठिकाणी कामकाज पाहतोय आणि हे कामकाज पाहत असताना एक गोष्ट सांगू इच्छितो की या अगोदर या ठिकाणी चर्चा व्हायची भाऊ का आपल्या बाजूचा दूध संघ आहे त्याच्या इतका रिबीट भेटला पाहिजे, संगमनेरच्या तालुक्यात इतका रिबीट आपल्या या मतदारसंघामध्ये की आपल्या दूध संघाने दिला पाहिजे। या बाबतीतली वार्षिक मीटिंग मध्ये चर्चा व्हायची नाही तर गदारोळ व्हायचा। आज मागील 5 वर्षापासून आपण पाहत असाल काय झालेली परिस्थिती, एकही मला या ठिकाणी उभं राहून बोलत नाही की मागच्या बाजूच्या दूध संघा एवढा रिबीट द्या, हे बोलत नाहीत। काय त्याचे गणित का आपल्याला सांगू इच्छितो का ज्यावेळेस या बाजूच्या दूध संघाने 80 पैसे दिले त्यावेळेस मी 1 रुपया दिला।
ज्यावेळेस त्यांनी 1 रुपया दिला त्यावेळेस मी 1 रुपया 20 पैसे दिले. त्यांनी 1 रुपया 20 पैसे दिले त्यावेळेस मी 1.5 रुपया दिला. त्यांनी 1.5 रुपये दिले त्यावेळेस मी 2 रुपये या ठिकाणी रिबेट दिलं. हे सांगायचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी याच्याच करता केलं का ज्या खऱ्या अर्थाने बाबाजींनी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये दूध व्यवसायाचं ज्या पद्धतीने एक व्यवसाय आणला आणि हा व्यवसाय आणत असताना त्या मागचे उद्दिष्ट होतं का कष्टकरी शेतकरी दूध व्यावसायिक करणारा जो काही आपला या ठिकाणी शेतकरी आहे, या शेतकऱ्याला या ठिकाणी पाणी जरी कमी असलं परंतु या ठिकाणी दुधाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच्या घरामध्ये 2 पैशाची उपलब्धता झाली पाहिजे. वंदनीय पिचड साहेबांना खऱ्या अर्थाने साथ देत असताना बाबाजींनी श्वासाच्या अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने साथ दिली आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये चिलिंग प्लांटची निर्मिती देखील झालेली आपल्याला पाहायला भेटते. या चिलिंग प्लांटच्या माध्यमातून या ठिकाणी दूध उत्पादकांना या ठिकाणी दूध नाश होऊ नये या दृष्टिकोनातून मागच्या कालखंडामध्ये हे सर्व उपक्रम पार पडलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग आज या ठिकाणी आपण बघतो की सरकारच्या धोरणांमुळे काही प्रमाणात या ठिकाणी हा चिलिंग प्लांट बंद पडला. कालच या ठिकाणी म्हणजे आम्ही गेले सातत्याने गेले 1.5 वर्ष ही जी जागा दूध संघाचीच पूर्वी जी होती जी चिलिंग प्लांटला दिली होती सरकारकडे मागणी करत होतो. सरकारने मागणी करत असताना त्या सरकारने आम्हाला या ठिकाणी सांगितलं याचं मूल्य आहे ते मूल्य तुम्ही अदा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही जागा घ्या. कालच आम्ही पहिला हप्ता 18 लाख रुपयाचा भरला आणि ही जागा आम्ही या ठिकाणी अमृतसागर दूध संघाने ताब्यात घेतली. ही ताब्यात घेत असताना या मागचं उद्दिष्ट देखील आहे का या विभागातील दुधाचा जो काही थेंब या ठिकाणी येतोय तो थेंब या ठिकाणी येत असताना कुठल्याही पद्धतीचे नाश होता कामा नये. नाश झाला तर त्या नाशीचं रूपांतर खऱ्या अर्थाने परिणाम या दूध उत्पादकाला त्याचा त्रास होत असतो, त्याला भरपाई द्यायला लागते. या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचं दूध या ठिकाणी आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भविष्याची वाटचाल आमची त्या ठिकाणी राहणार आहे. आज मी या ठिकाणी इथं आले असताना निवडणूक या ठिकाणी पाहतोय विधानसभेची. या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराची पातळी कितीतरी खाली गेलेली आपल्याला पाहायला भेटते. रघु मी पाहतोय की समोरचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करत असताना आरोड साहेब काय म्हणतात एक कोणीतरी म्हणतं गोव्याचं काहीतरी काढतंय, दुसरं कोण कन्याकुमारीचं कुठलं काश्मीरचं काढतंय. आज मला या ठिकाणी सांगा या ब्राह्मणवाडा परिसरात आल्यानंतर सर्वसामान्य माणसांना यांच्या गोव्याची यांच्या दिल्लीची यांच्या काश्मीरची काही घेणं देणं आहे का? अजिबात नाही. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी पाणी नवीन या ठिकाणी पाणी साठवण्याचे नवीन MI टँक असतील किंवा या ठिकाणी बाजार तलाव असतील किंवा या ठिकाणी एखादा केटीवेअर असेल हे तरी सांगायची त्यांची दानत पाहिजे. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी बघतो या संदर्भातली भूमिका ते मांडत नाहीत कारण की विकासाचे मुद्दे मांडायची त्यांची हिंमत होऊ शकत नाही. कारण की विकास कार्यक्रम मागच्या 5 वर्षामध्ये जो काही खड्डेमय झालेला विकास आहे या खड्डेमय विकासामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांची जी काही दळणवळण व्यवस्था आहे की ज्या एसटीचा मार्ग आपण पत्करतो अनेक एसटी गाड्या या ठिकाणी बंद झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. मला या ठिकाणी परवाच्या दिवशी गोकुळबाबू बोट्यामध्ये होतो आणि बोट्यामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी सांगितलं मला का बोट्याची बाजारपेठ या ठिकाणी परिसरात एक चांगली बाजारपेठ म्हणून संबोधली जायची. परंतु माननीय शिवसेनेचे फाबळे साहेब प्रभाकरजी फाबळे साहेब यांनी आज बैठक घेऊन मी अपक्ष आहे या अपक्ष रिक्षाला खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर रवी भाऊ देखील या ठिकाणी आलेत. एक जुनं ऋणबंध या हांडे कुटुंब आणि पिचड कुटुंबाचं निश्चितपणाने एक जिव्हाळा आहे आणि हा जिव्हाळ्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच एक मनाचा रवी भाऊ मोठेपणा दाखवला. तुम्ही या ठिकाणी आलेत. मला या ठिकाणी जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल देखील आपल्या या हांडे परिवाराचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यावेळेस मी बघतोय की एकीकडे या ठिकाणी बघतोय विकासाच्या संदर्भातल्या बातम्या भाषा करायला समोरचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी विकासाच्या बाबतीत बोलत नाहीत.
एकमेकावरती शिंतोडे उडवतात आणि हे शिंतोडे उडवत असताना त्या मागची भावना एवढीच सांगतात की यांनी अमुक केलं आणि त्यांनी तमुक केलं. आज मी आपल्याला या निमित्ताने एवढंच विचारू इच्छितो की किती वेळ लागेल? 5 मिनिटं लगेच. आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेस या ब्राह्मणवाडा गावाच्या विकासाच्या संदर्भातल्या गोष्ट चालली असेल तर या ठिकाणी पूर्वीच्या काळी या विभागातील रस्त्यांची दळणवळण व्यवस्था करायच्या दृष्टिकोनातून वंदनीय पिचड साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय. हा लागाचा घाट उतरत असताना थेट त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल की पूर्वीकडचे जे दोन्ही रस्ते आहेत ते देखील असतील. गावांतर्गत कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल. या गावाच्या पिण्याच्या पाण्याची योजना एकदा नाही दोनदा या ठिकाणी दिल्या. पहिले 47 लाखाची, परत बेलापूरहून एक दुसरी झाली. या सर्व योजना देण्याचे काम खऱ्या अर्थाने एकीकडे होत असताना आपल्या या बाजारपेठेची खऱ्या अर्थाने शान वाढली गेली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण मार्केट कमिटीचं या ठिकाणी एक पणन केंद्र या ठिकाणी आणलं. त्याचबरोबर या ठिकाणी आज मी या ठिकाणी आल्यानंतर बघतो रस्त्याच्या दुतर्फा आणि रस्त्याच्या दुतर्फानंतर आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. हे कशाचं प्रतीक आहे? हे या ठिकाणी या विभागामध्ये जे दूध व्यवसाय आहे या दूध व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने जे चलन मार्केटमध्ये फिरतोय आणि आलेल्या चलनामुळे खऱ्या अर्थाने जी समृद्धता यायला लागलेली आहे या समृद्धतेचं प्रतीक या ठिकाणी या मोठमोठ्या बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. एक काळ मी सांगत होतो का मोठ्याची बाजारपेठ या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाची बाजारपेठ होती. परिणाम स्वरूप या ठिकाणी आपण बघतो का एसटीचं दळणवळणची व्यवस्था बंद पडली आणि पर्यायाने या ठिकाणी त्या बाजारपेठ कुठेतरी कोमजलेली आपल्याला पाहायला भेटते. भविष्यात देखील आपल्याला या गोष्टीचं पाहणे या विभागातील पाण्याचे प्रश्न असू द्या, या विभागातील विजेचे प्रश्न असू द्या, या विभागातील आरोग्याच्या बाबतीतले प्रश्न असू द्या. आरोग्याचा दवाखाना कधी आला? वंदनीय पिचड साहेबांच्या कालखंडात. ज्यावेळेस मी बघतोय की काल आणि आजही माननीय अजितदादा पवार साहेब अकोल्याला या ठिकाणी सभेला आले होते. मागच्या 1 महिन्याभरापूर्वी काही उद्घाटनाला या ठिकाणी पवार साहेब आले होते. गोकुळ भाऊ कशाचं उद्घाटन होतं अकोला? स्टँड कधी बांधले? स्टँड कोणी बांधले? स्टँडच्या कमानीचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघतोय जे पंचायत समिती आपल्या याचं तहसील कार्यालयाचं सांगतात ते तहसील कार्यालय कोणाच्या काम केलं? साहेबांच्या माझ्या कालखंडात पूर्ण आलं. ज्यावेळेस मी बघतोय ज्यावेळेस मी बघतोय का जर स्टँडच्या कमानीचं उद्घाटन करायला पूर्ण आलं. ज्यावेळेस मी बघतोय ज्यावेळेस मी बघतोय
का जर स्टँडच्या कमानीचं उद्घाटन करायला जर माननीय अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं असेल आणि आपले आमदार त्या व्यासपीठावरून सांगत होते की मी MIDC लिंगदेव या गावी आणलेली आहे आणि मग लिंगदेव या गावी MIDC आणली असेल बाबाई साहेब तर मला देखील आनंद वाटला असता का अजितदादा पवार साहेबांना त्यांनी लिंगदेवला आणलं असतं, एखादा नारळ तिथे वाढवला असता आणि खऱ्या अर्थाने काम जर सुरू झालं असतं ना तर निश्चितपणे या ठिकाणी मी अर्ज भरायचा विचार केला असता. फक्त आणि फक्त या ठिकाणी जशा पद्धतीने आम्ही बघतोय का 2100 कोटी रुपये या ठिकाणी गुळगुळीत आणि चकचकीत रस्त्यांसाठी आलेले आहेत, तशीच MIDC देखील गुळगुळीत आणि चकचकीत MIDC ही लिंगदेवला आलेली आम्हाला पाहायला भेटते. आणि मग खऱ्या अर्थाने या विभागातील प्रश्न सोडवण्याच्या करता, या प्रश्न मार्गी लागण्याकरता खऱ्या अर्थाने वंदने पिचड साहेबांनी गेली 40 वर्ष या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने कामं झालेली आपल्याला पाहायला भेटतील. गावात गेल्यानंतर, ज्या गावात जातो त्या गावात गेल्यानंतर सभा मंडपामध्ये बसल्यानंतर लोक सांगतात हा सभा मंडप पिचड साहेबांनी दिला. अंगणवाडीत जर गेलो तर अंगणवाडी ही पिचड साहेबांनी दिली, शाळा खोलीत गेलो तर ही शाळा खोली पिचड साहेबांनी दिली. जाता आता बंधारा पाहिलं तर विचारलं तर तेच गावातील लोक सांगतात का या बंधाऱ्याचं काम पिचड साहेबांनी दिलं, या पिचड साहेबांनी पाणी दिलं म्हणून खऱ्या अर्थाने आमची शेती फुलू शकली. हे सांगायचं काम ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावातील कार्यकर्ते सांगताना या ठिकाणी दिसतात. मग मागच्या 5 वर्षात काहीच झालं नाही असं म्हणायचं का? मग आमदार महोदय या ठिकाणी मतं मागायला येत असताना आपण सर्वांनी सांगितलं लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे. या लाडकी बहीणच्या माध्यमातून या ठिकाणी सांगत असताना नक्की या ठिकाणी योजना कोणाची? जर या ठिकाणी पिंपळगाव खान धरण मागच्या कालखंडात विचारल्यानंतर त्या पिचड साहेबांनी काम केलंच नाही, ते काम कोणी केलं आणि अजितदादांनी केलं. मग लाडकी बहीण सरकारची योजना आहे का आमदारांची योजना आहे ते तरी सांगावं या ठिकाणी. जर 2100 कोटी आलेले असतील खरोखर तर 2100 कोटी रुपये या ठिकाणी आमदारांनी आणले का अजितदादांनी दिले ते तरी सांगावं एकदाच. मग ज्यावेळेस आपण बघतो का हे सर्व उपक्रम, ज्यावेळेस फसवे उपक्रम आपल्या सर्वांसमोर दिसायला लागलेले आहेत. उद्याच्या या निवडणुकीमध्ये या तालुक्याला, या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून, पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून विकास कामं झालेत, त्या विकास कामांच्या बळावरती मी मत मागायला तुमच्या सर्वांसमोर आलेलो आहे. येत असताना मी अपक्ष म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि अपक्ष येत असताना ना तुम्हाला कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे ना तुम्ही या ठिकाणी कुठल्या पक्षाने उमेदवारी देऊन मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं जातं, काय सांगतात ते कोण सांगते? विद्यमान आमदार. काय सांगतात ते विद्यमान आमदार? का ते सांगतात की मला भाजपने तिकीट उमेदवारी उभी केली. अहो, ज्या आमदारांची आता सध्या महाविकास आघाडी, त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीकडून आमदारांना उभं केलेलं आहे. महायुतीमध्ये कोण कोण घटक आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट. बरोबर आहे. मग तरी माझं नाव त्या ठिकाणी घेतात. म्हणजे काय करायचं? लोकांना फक्त काहीतरी वेगळं सांगायचं आणि वेगळी फसवणूक करायची. मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो का अपक्ष उमेदवारी करत असताना माझा अर्ज मी स्वतः नाही जाऊन भरलेला. मावशी, माझा अर्ज भरताना या सर्व जनतेने माझा अर्ज भरलेला आहे. ह्या जनतेने भरत असताना उद्याच्याला या ठिकाणी आपण सर्वांनी जर मला मतदान दिलं आणि आमदार जर झालो तर तुमच्या मत घेऊनच पुढचा जो काही विचार असेल तो तुमचा सर्वसामान्यांचा विचार घेऊन खऱ्या अर्थाने पुढचं काम करेल हे या निमित्ताने सांगू. आज मी या ठिकाणी येत असताना या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता मी मतदान मागायला या ठिकाणी आलेलो आहे. आजचं हे मत मागत असताना साहेब आजारी आहेत, या ठिकाणी आजारी नसते आणि या ठिकाणी खुर्चीवर बसून जरी असते तर एक वेगळी रौनक आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी झालेला असता आपल्याला पाहायला भेटतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये शेवटी आज जी काही मायबाप जनता याला म्हणतो, या मायबाप जनतेसमोर मी वडीलधारी मंडळी, माता भगिनींचा आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या तरुण मित्रांची साथ मागण्यासाठी आलेले आहेत का उद्याच्या निवडणुकीमध्ये, उद्याच्या या 20 तारखेला माझी जी काही 6 नंबरला माझं नाव आहे, माझ्या नावासमोर माझा फोटो आहे, फोटो समोर रिक्षा आहे, या रिक्षाला मतदान करा हे सांगण्यासाठी, हे मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आलो. या ठिकाणी वेळ उशीर झाला, वास्तविकरित्या आजचा टायमिंग अजून उशिरा होता, परंतु इथे आल्यानंतर आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल समस्त ब्राह्मणवाडा आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.